नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, जे काही थकीत अनुदान होतं कांदा अनुदानासंबंधित तो 2022-23चा आणि फेर छाननी अंतर्गत या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान या ठिकाणी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार आणि पणन वस्त्र उद्योग विभाग यांच्या मार्फत 12 ऑगस्ट 2025 रोजीचा हा GR आहे। आता या GR अंतर्गत त्यांनी काही संपूर्ण माहिती दिलेली। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या थेट पणन नाफेड केंद्रांतर्गत दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधी अंतर्गत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये, जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत या ठिकाणी हे अनुदान मर्यादित करण्यात आलेलं होतं, मंजूर करण्यात आलेलं होतं। आणि या अनुदानाची जी काही थकीत रक्कम आहे ती आता शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे आणि त्यासाठी 10 जिल्ह्यांची नावे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले। 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी 350 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत जे काही 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये जे काही लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान देणं अपेक्षित होतं ते अनुदान मंजूर असून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नव्हतं, कारण त्यामागचं म्हणजेच निधी वितरित करण्यात आलेला नव्हता। आता मात्र राज्य सरकारनं निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि या निधी अंतर्गत 7/12 उतार्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावनांची फेर छाननी करून पात्र ठरलेला एकूण 14,661 शेतकऱ्यांना कांदा अनुदानपोटी 28,32,30,507 एवढा निधी वितरित करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। आता कांदा अनुदानासंबंधी एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे आता जिल्ह्यानुसार त्यांनी काही माहिती दिलेली आहे, रक्कम दिलेली आहे, जिल्हा अंतर्गत कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्हा अंतर्गत बघितलं तर या ठिकाणी जवळपास रक्कम या ठिकाणी आपण टोटल रक्कमच बघून घेऊया, ज्यामध्ये कृषी बाजार समिती, थेट पणन परवानाधारक असेल, खाजगी बाजार आणि नाफेड या अंतर्गत ज्या काही शेतकऱ्यांनी विक्री केलेली होती लाल कांदा त्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जवळपास एकूण शेतकऱ्यांची संख्या 9,988 शेतकऱ्यांची संख्या आहे आणि त्यासाठी 15,78,78,493 एवढी रक्कम जी आहे नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी मंजूर करण्यात आले। धाराशिव जिल्ह्यांसाठी बघितलं तर या ठिकाणी एकूण 272 शेतकरी आहेत आणि त्यासाठी 1,20,98,705 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुणे ग्रामीणसाठी बघितलं तर या ठिकाणी 78,24,320 एवढी 330 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यांसाठी बघितलं तर या ठिकाणी 8,07,278 एवढी 22 शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यांसाठी जवळपास 2,002 शेतकरी वर्ग आहेत आणि त्यांच्यासाठी बघितलं तर 3,86,608 एवढं जे रक्कम आहे वितरित करण्यात आलेली आहे। आणि धुळे जिल्ह्यांसाठी बघितलं तर धुळे जिल्ह्यांसाठी 43 शेतकऱ्यांना मात्र 5,71,609 रुपये एवढं वितरित करण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यांसाठी बघितलं तर 387 शेतकऱ्यांना 1,46,47,976 एवढी रक्कम जी आहे वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघितलं तर अहिल्यानगर 1407 शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्यात आलेली रक्कम आपण बघितलं तर या ठिकाणी 2,81,12,979 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। नागपूरमधील 2 शेतकऱ्यांना जवळपास 26,800 एवढी रक्कम मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील 261 शेतकऱ्यांना 68,76,026 एवढी 261 शेतकऱ्यांना रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर एकूण राज्यातील 14,263 शेतकऱ्यांना आणि 14,261 शेतकऱ्यांना जे आहे 28,32,30,507 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। आता ही जी रक्कम आहे थेट शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे। अनुदानासंबंधीचे जे काही योजनेमधील तरतुदी आहेत त्यानुसारच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर जे काही अनुदान थकीत होता कांदा अनुदान 2022-23चा आता तो वितरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 12 ऑगस्ट 2025 रोजी GR काढून निधीचं वितरण करण्यात आलेले आहे आणि ही रक्कम थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।